तर मित्रांनो, वेलकम टू जोशीज अकॅडमी. माय नेम इज अमोल जोशी. याच्या अगोदर आपण 2 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. हा आजचा ग्रॅव्हिटेशनवरचा तिसरा लेक्चर आपण पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत खूप इंटरेस्टिंग पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. कोणतीही वस्तू जर सर्कलमध्ये फिरत असेल तर त्या वस्तूला सर्कलमध्ये फिरत ठेवण्यासाठी आम्हाला एक फोर्स द्यावा लागतो. त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास काय हो, एम आहे. तो कोणत्या वेलॉसिटीनं सर्कलमध्ये फिरत आहे, व्ही या वेलॉसिटीनं. मग हा जो ऑब्जेक्ट आहे तो ह्या स्पीडनं किंवा ह्या डायरेक्शननं जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला एक फोर्स लागतोय, तो म्हणजे काय, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे ती वस्तू इकडं पण जात नाही, ती वस्तू इकडं पण जात नाही. ती वस्तू कशामध्ये फिरते, सर्कलमध्ये फिरते. म्हणजेच काय, व्हेन अन ऑब्जेक्ट इज रिव्हॉल्विंग अराउंड व्हेन द ऑब्जेक्ट विच आर रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट, जर एखादी वस्तू सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल त्या वस्तूवरती एक फोर्स लागतो टुवर्ड्स द सेंटर, दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स इज एक्झर्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, दैट इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. अब देखिए, फॉर नॉर्मल फोर्स का फॉर्म्युला क्या है आमचा, एम इंटू ए. जर कोणतीही वस्तू सर्कलमध्ये फिरत असेल तर त्याचं ॲक्सिलरेशन किती असतं, व्ही स्क्वेअर भागिले आर. तर ही व्हॅल्यू कुठे ठेवली आपण, ह्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्सची किंमत काय आली, एफ सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर भागिले आर, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. क्लियर. देन सर एग्जाम्पल बताइए. मून रिवॉल्व अराउंड द सन. सपोज दिस इज द अर्थ एंड दिस इज द मून. मून चाहता है मैं इधर जाऊं, लेकिन अर्थ चाहता है तू इधर आ. तो मून बोलता है मैं इसकी भी नहीं सुनूंगा, इसकी भी नहीं सुनूंगा, मैं जाऊंगा ऐसे. बिकॉज these two forces are cancel each other. Yes or? Therefore the moons are revolving in the circular path. कशामुळं, सेंट्रिपिटल फोर्समुळं. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. सपोज दिस इज द न्यूक्लियस, दिस इज द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. सॉरी, हाँ, सपोज दिस इज द इलेक्ट्रॉन एंड दिस इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस क्या करता है, इसको टुवर्ड द सेंटर खींचने की कोशिश करता है, दैट इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. और इलेक्ट्रॉन यहाँ जाने की कोशिश करता है. इसको भी एक नाम है. इस फोर्स को क्या बोलते हैं मालूम है क्या, सेंट्रीफ्यूगल फोर्स. जो सेंटर से बाहर निकलने के लिए फोर्स लगाते हैं उसको क्या बोलते हैं, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रीफ्यूगल फोर्स. और जो टुवर्ड्स द फोर्स लगता है उसको हम क्या बोलते हैं, सेंट्रिपिटल फोर्स. और आपको 11th और 12th के बघा इकडे फक्त की एखाद्या वस्तूला जर टुवर्ड द सेंटरला फोर्स लागत असेल त्या फोर्सला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. एग्जाम्पल. क्लियर. तो अब मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में. थैंक यू सो मच. बाय बाय. टेक केयर एंड सब्सक्राइब आवर यूट्यूब चैनल.